नमस्कार. आम्ही रचनाकारच्या चंदेरी मुलाखतीत मी आभा निवसरकर आपण सर्वांचं स्वागत करते. आजच्या आपल्या आमंत्रित अतिथी आहेत वर्षा तारे. नेहमी प्रसन्न दिसणाऱ्या वर्षाताईंचं बालपण खरं तर खूप कष्टात गेलं. आई आणि वडिलांचा साथ त्यांना खूप कमी लाभला, पण त्यांच्या आयुष्यात मायेचा एक दुवा होता, ज्यांनी त्यांना खूप स्नेह आणि प्रेम दिलं. वर्षाताई, सगळ्यात आधी नमस्कार. आणि पहिला प्रश्न जो मी विचारणार आहे त्या ह्या मायेच्या दुवाबद्दलच विचारणार आहे, की आपल्या काकांबद्दल आपण भरभरून बोलता, खूप जिव्हाळा आहे तुमचा आणि त्यांचा, तुम्हा भावंडांचा आणि त्यांचा. तर त्यांच्याबद्दल आम्हाला काही सांगाल का? जरूर. 1965 मध्ये जेव्हा माझे बाबा गेले, आम्ही भोपाळला होतो. मग तिथून आम्ही सगळे इंदोरला शिफ्ट झालो. इंदोरला माझे काका, आजोबा आणि एक मोठे काकांची फॅमिली असे सगळे होते. तर जे धाकटे काका आहेत त्यांचं अगदी लग्नाचं वय होतं. खरं त्यांच्यासाठी पाहायला सुरुवात करणार होते आणि त्यांच्यावरती एकदम ही विपत्ती कोसळली आणि आम्ही 5 बहिणी आणि माझी आई प्रेग्नंट असताना आम्ही असे 6 जण आणि 2-3 महिन्यांनी जेव्हा माझ्या दोघी बहिणी झाल्या, जुळ्या झाल्या, पॉस्ट्युमस ट्विन्स. तर अशा आम्ही 7 बहिणी आणि आई 8 जण खाणारे आणि कमावणारे एकटे माझे काका आणि माझ्या आजोबाची छोटीशी पेन्शन. तर त्या काकांनी आमच्यासाठी इतका सॅक्रिफाईस केला. त्यांनी ठरवलं, की त्यांनी ते लग्न नाही करणार आणि माझं एकच ध्येय, की ह्या मुलींना शिकवून त्यांच्या पायावर उभं राहू द्यायचं म्हणजे. आणि त्याच्यामागे एक कारण होतं, की माझी आई जास्त शिकली नव्हती. ती मॅट्रिक होती गुजरातची. त्याला इथे मान्यता नव्हती. तर बाबा सरकारी नोकरीत असूनही त्यांच्या जागी आईला नोकरी नाही मिळाली. म्हणून त्यांनी आम्हाला सगळ्यांना आपल्या पायावर उभं केलं. आणि जेव्हा माझ्या लग्नासाठी स्थळं पाहत होते, तेव्हा मी म्हटलं, "काका, तुमचं लग्न झाल्याशिवाय मी नाही करणार." आणि असं करून काकांचं आमचं लग्न झालं आणि त्यांच्या प्रती मला खूप आदर आहे. तर तुम्ही हा पहिलाच प्रश्न विचारला त्यामुळे खूप आनंद झाला. धन्यवाद वर्षाताई. आणि मग तुम्ही इंदोरला आल्यानंतर नोकरी करत असताना किंवा शिकत असताना तुमचा लेखनाचा प्रवास नेमका कधी आणि कसा सुरू झाला? आम्ही शिकत होतो तेव्हा बऱ्याच परिस्थिती डोळ्यासमोर अशा यायच्या, की ते पाहून काहीतरी बोलावं, लिहावं, व्यक्त व्हावं असं वाटायचं. तर मी डायरी लिहायला लागले आणि जसं प्रत्येक एक कोवळं मन असतं 16-18 वर्षाच्या वयात, त्यावेळेस मी काही-काही ओळी कवितेचे लिहायचे. पण एक ओळखी चिन्ह दाखवलं तर म्हणे, "ये तो उद्देश लिखी गई है आपकी कविता है. आपके अंदर से स्फुरनी चाहिए." मग मी तो सोडला नाद, की कविता आपलं क्षेत्र नाही. पण छोटं-छोटं काहीतरी प्रसंग वगैरे कुठे पाहून फिरून आलं, की ते लिहायची मला सवय होती. पण मी स्टेजवरती कधी नाही काही बनवते. ते सगळं मला इथे मिळालं. बरोबर. मी पुढचा प्रश्नही त्याबद्दल विचारणार होते, की तुम्ही आपल्या परिचयात लिहिलंय, की तुम्हाला स्टेजवर, मंचावर जायला खूप भीती वाटायची. पण नक्कल करायला खूप आवडायचं. किंवा हं. जे तिथे लोकं प्रस्तुत करायचे ते तुम्ही घरी येऊन करायचा. तर अशी तुमची कुठली नक्कल गाजलीये का खूप? नाही, मी अशी कोणासमोर नाही, पण घरातच करायचे. त्यातलं एक मला आठवतं ना, अरुण कुमार नटराज सर डान्स शिकवायचे आणि डान्सची एक्स्ट्रा फीस होती, जी आम्ही अफोर्ड नव्हती करू शकत. तर मी ना अशा फटीतनं पाहायचे. खिडकीतनं वरती स्टेबलावर चढून जेव्हा दार बंद करून ते शिकवायचे. तो एक शंकराभरण की काय भस्मासुरवालं नाटक होतं. त्यात शंकर अगदी तापतात आणि ते जे डायलॉग्स बोलतात ते मला अजूनही पाठ आहे. "कौन है? कौन है? किसने मेरी तपस्या को भंग किया है?" आणि मग ते धन, 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 धन ते 1, 2, 3, 4 असे 16 पर्यंत तुम्ही अशी फिरत राहायची आणि सगळे छोटे भावंड बसून टाळ्या वाजवायचे. ते माझ्या स्मृतीत आहे. क्या बात है! आणि असंच मला आठवतं, की माझा आणि तुमचा परिचय पहिला जो झाला होता, तो तुम्ही एक कार्यक्रम प्रस्तुत केला होता, ज्याच्यात तुम्ही शाळेतल्या कवितांना घेऊन, ज्या तुमच्या आवडत्या किंवा आठवणीतल्या कविता हो. आहेत. तर तो प्रयोग कसा काय सुचला? त्याच्यातलं एखादी जी आपल्या सगळ्यांच्या मनात बसलेली लहानपणाची, बालपणाची कविता आहे, ती जरूर आम्हाला ऐकवा. ओके. तर काय झालं, की एकदा मी हिंदी साहित्य समितीमध्ये एक कार्यक्रम पाहिला. मराठी कार्यक्रम होता तो. त्यात उंच माझा झोकाचे जे
गाणं लिहिलंय ज्यांनी, मला नाव नाही आठवत आहे. ते टीम घेऊन आले होते आणि त्यांनी कविता अशा सगळ्या कवितांना चाली देऊन ना गाण्याच्या रूपात प्रस्तुत केलं होतं. आणि त्या कवींची नावं घेत होते. आमचा मराठीशी विशेष संबंध नाही आला. पण मी म्हटलं जर मराठीच्या कविताची प्रेझेंटेशन होऊ शकते, तर आपल्या हिंदीच्या का नाही होऊ शकत? ते माझ्या डोक्यात खूप घर केलं आणि मी जितक्या मला आठवत जायच्या, मग मी त्यात असं केलं, नर्सरीची ही कविता, पहिलीची ही कविता, दुसरीची ही कविता आणि जेवढ्या आठवल्या आणि असं करत 11वी पर्यंतच्या कवितांचं मी संकलन केलं. त्यांची लिस्ट खूप मोठी होती आणि जसं मला कोणी म्हणतं 5 मिनिटात आटोपतं घ्या, तर मी तेवढ्या कविता ठेवायचे. 3 मिनिटाचंही दिलेलं आहे मी. तर तुम्ही म्हणताय तर मी कुठली सिलेक्ट करू त्यातनं हे मला कळत नाहीये. तरी सगळ्यात पहिली जी कविता होती, माँ खादी की चादर दे दे, मैं गांधी बन जाऊं, सब मित्रों के बीच बैठकर रघुपति राघव गाऊं. एक मुझे तू लकड़ी दे दे, टेक उसे बढ़ जाऊं, माँ खादी की चादर दे दे, मैं गांधी बन जाऊं. आणि एक कदंब का पेड़. हा, हम्म. बोला बोला, पुढे वाच. यह का पेड़ अगर माँ होता होता यमुना, जमुना तीरे, बरोबर. मैं हेच भी म्हणणार होते पाठ. मैं भी उस पर यहाँ बैठ कन्हैया बनता धीरे धीरे. दे देती मुझे तुम बांसुरी 2 पैसे वाली, किसी तरह नीची हो जाती यह जग कदम की गीता. वा. किती गोड आठवणी हो. सगळ्या आपल्या असतात. तर तुम्ही तसे कविता वगैरे कमी लिहिल्यात, पण संस्मरण आहे किंवा लघुकथा आहे, किंवा हो. विनोदी लेख आहे, असे पुष्कळ लिहिलेले आहेत. हां, तर त्याच्यातलं आम्हाला काही थोडं ऐकायला आवडेल. नक्की. कविता जसं म्हणतो मला बँकेतनं प्रतियोगितेत जायला कंपल्सरी पाठवायचे, की कोणी नाही जात मॅडम प्लीज तुम्ही जा. तर बँकेचं थोडं नाव होईल, की हो. अगदी जेवढ्या बँकेतनं कोणी नाही. तर एकदा आम्हाला प्रकृतीवरती कविता लिहायची होती. प्रकृती. तर मी त्याचा छोटासा प्रयास केला आणि मला त्यात नंबरही मिळाला. वाचून दाखवते मी. प्रकृती. गर्मी से तपती धरती को, गर्मी से तपती धरती को मिला सुंदर सा उपहार, मेघ गरज कर बरस रहे हैं, पवन गा रही है मल्हार. उमड़ घुमड़ बादल गिर आए, उमड़ घुमड़ बादल गिर आए, बिजली रानी चमकी, इंद्रधनुषी छटा से देखो, धरा देह कैसे दमकी. कुहू कुहू कोयल बोले, पिहू पिहू पपीहा गाए, झूम झूम कर नाच रहे हैं, मयूर पंख फैलाए. वर्षा रानी जमकर बरसो, पूरी कर दो सबकी आस, टकटकी लगाकर जो रहा है, कृषक तुम्हारी कब से बाट, कृषक तुम्हारी कब से बाट. क्या बात. वा वा वा. आता परत पावसाचे दिवस येतातच आहे. हो. आपण गातो. खरंय. आणि एक ते मुलींची जेव्हा खूप भ्रूण हत्या व्हायची, ते सारखेच पेपरमध्ये यायचे आणि लोक 3-3, 4-4 वेळा अबॉर्शन्स करून मुलासाठी हो. वाढवायचे. तेव्हा मला एक छोटीशी, आणि मला स्वतःला एक मुलगी आहे, तर मला एक छोटीशी कविता सुचली. ती मी डॉटर्स डे वरती रचली होती. बेटियां. माँ का प्रतिरूप होती है बेटियां, माँ का प्रतिरूप होती है बेटियां, माँ का दर्द समझती है बेटियां, दोनों कुलों का मान बढ़ाती है बेटियां, परिवार में खुशियां लाती है बेटियां. पिता का मन जानती है बेटियां, पिता का मन जानती है बेटियां, हौले से हाथ पकड़कर ढाढ़स बंधाती है बेटियां. बिना कहे ही सबका मन पढ़ लेती है बेटियां. भाई को पिता के कोप से बचाती है बेटियां, बहनों को माँ का प्यार और संबल देती है बेटियां. विदा की बेला में भी विदा की बेला में भी अपनी मौन सिसकियों और भीगी आंखों से अनकहे ही बहुत कुछ कह जाती है बेटियां. बहुत प्यारी होती है बेटियां, वा. माँ का प्रतिरूप होती है बेटी. आणि ते विनोदी संस्मरण नाही, विनोदी एक लेख तुम्ही लिहिला हा, होता. ते बँकेच्याच तुम्ही म्हटलं बँकेत काम करताना जेव्हा नवीन कम्प्युटर्स आले होते, अगदी इतके दुःखे लोक असायचे कम्प्युटरला, आम्ही हात लावायला घाबरायचो. मग जेव्हा सगळ्यांना सुलभ झालं कम्प्युटर,
तर कनेक्टिव्हिटीची प्रॉब्लेम व्हायची, ऑल ओव्हर इंडियाची कनेक्टिव्हिटी. खरंय. तर आम्हाला ब्रांचमध्ये जाऊन पण काम करावं लागायचं. तर कनेक्टिव्हिटी नव्हती आणि आम्हाला 2 तास होते. तर माझ्या डोक्यात सुचलं आणि मी लगे हात लिहून टाकलं. तर ते छोटंसं आहे, अर्ध्या पानाचं, मी वाचून क्या दाखवते. बात. आ गई क्या? आ गई क्या नाम है. एक बार ऐसा हुआ कि हमारी शाखा में रोड खुदाई और कुछ अन्य कारणवश कनेक्टिविटी नहीं थी. कुछ पोस्टिंग हो चुकी थी पर F10 नहीं किया, तो लंबी लिस्ट फिर से पोस्ट करनी पड़ेगी. ऐसा ख्याल मन में आ ही रहा था कि अब पता पड़ा कनेक्टिविटी शाम को आएगी. शाम तक आने वाली ही नहीं है, तो आप लोग तो घर जाओ. आप सबके मोबाइल नंबर हमारे पास हैं, तो आप सब जाओ. जैसे ही कनेक्टिव्हिटी आ जाएगी हम आपको फोन कर देंगे. तर जनरली आम्ही जे लांब राहणारे होतो ते सुटून जायचो, पण जवळच्या लोकांना बोलवायचे ते. श्रीमान क, जे नवीन पोस्टिंग हुआ आले होते, श्रीमान क तो ठीक समय पर बैंक आ जाते थे, पर शाम को घर जाने का कोई समय नहीं होता था. उस रोज जल्दी घर पहुंच गए और आराम से लंबी तानकर सो गए. और बीच बीच में वे चिंतावश जाग जाते और शाखा में फोन करके पूछते, आ गई क्या. अरे जैसे ही आ जाए बताना, मैं तुरंत पहुंचता हूँ. चूंकि पत्नी ने फोन पर उनकी बातें सुन ली थी, सोचने लगी कि क्या बात है, आज शायद ये बैंक गए ही नहीं और किसी के साथ मिलने का समय दे रखा है और उसके आते ही फोन करने को कह रहे हैं. जरूर कुछ गड़बड़. लेकिन अभी पूछूंगी तो भड़क जाएंगे. शाम को खाने के टेबल पर पूछ ही लूंगी. उन्होंने पति की पसंद का खाना बनाया और तभी फोन आ गया. अरे श्रीमान क है क्या, उनसे कहो तुरंत आ जाए. पत्नी ने श्रीमान का को नींद से जगाया और कहा कि आपको तुरंत बुलाया है, आपके लिए फोन आया था. वे तुरंत मुंह धोकर तैयार होकर जाने लगे. पत्नी ने पूछा, कब तक लौटोगे. तो श्रीमान को बोले, कुछ पता नहीं, काम ज्यादा होगा तो काफी देर होगी. तुम खाना खा लेना, मेरी राह मत देखना. पत्नी सशंकित हो उठी. आखिर वो कौन आने वाली थी जिसके चक्कर में ये खाना भी नहीं खा रहे. तो वो क्या मेरी सौत है. मैं गाँव मैं गाँव की गवारन, अभी तक मुझे पता ही नहीं चला. अपने असुरक्षित भविष्य और बच्चों की चिंता के कारण वो ठीक से सो नहीं पाई और आंखों आंखों में रात कट गई. वो रात में घर नहीं आई. सुबह सुबह जब श्रीमान का घर पहुंचे तो पत्नी को जागते पाया और पूछ बैठे, क्या बात है, तबीयत तो ठीक है, फोन क्यों नहीं किया, डॉक्टर के यहाँ चलना है क्या. वो बिफर पड़ी. डॉक्टर के पास क्यों, मुझे माँ के पास छोड़ आइए ना. अरे दो दो बच्चों का ख्याल तो किया होता. कब से चल रहा है ये सब. अच्छा मैं अनाड़ी हूँ ना, इसीलिए दूसरी रख ली होगी. नींद में भी चिल्ला रहे थे, आ गई क्या, आ गई क्या. है कि कितनी बार पूछ रहे थे. श्रीमान का अपना माथा खुजलाने लगे. उन्हें कुछ समझ नहीं आ रहा था. फिर उन्होंने पूछा, भाग्यवान तुम किसके आने की बात कर रही हो. तो पत्नी ने बोला, अरे वही जो आप बार बार फोन पे पूछ रहे थे. श्रीमान का को आप समझ में आया. उन्होंने बोली पत्नी से कहा, अरे मैं तो उस कनेक्टिविटी के बारे में पूछ रहा था जिसके आने से सारे कंप्यूटर चलते हैं और पूरा कामकाज होता है. यदि शंका हो तो मैनेजर से फोन पे बात कर लो. तब श्रीमती जी शर्माते हुए बोली कि मुझे विश्वास था जी तुम पर. मैं तो आ गई क्या सुनकर थोड़ा आप पर शक कर बैठी. मैं तो उसे अपना सोच समझ बैठी. ऐसी सोच जो रात भर बैंक में काम करती रही. पत्नी बोली, अब तो मैं उस कनेक्टी देवी को सौत नहीं सहेली बोलूंगी. आप उसे मेरा प्रणाम कहना और घर पर भी कहना. कहना कि आठ होती है. अब श्रीमान को भी ये समझ में नहीं आ रहा था कि वह अपने पत्नी के भोलेपन पे हंसे या रोए. खूपच गोड. खरंच असं काही काही झालेलं आहे. मिसअंडरस्टँडिंग किंवा गडबड समजण्यात झाली की खूप हे होतं, गडबड होते. तर आणि कुठली लघुकथा किंवा संस्मरण तुम्हाला जरा आज ऐकवायचं असेल तर. संस्मरण मध्ये मी एक माझ्या मुलीचं, माझे मिस्टर जे आहेत ते नेहमी रक्तदान करायचे. म्हणजे त्यांचं नावच होतं की कोणालाही गरज असते की त्यांनी 8-8 दिवसांनी केलेलं आहे जेव्हा खूप पडली होती कोणाची. तर ते संस्कार माझ्या मुलीमध्ये आले. ती 18व्या वर्षी तिने जाऊन कॉलेजमध्ये चतुर्थी होती, तिला उपास तरी ती जाऊन रक्तदान केलेलं आहे. आणि आम्ही पण करायचो तर ती ऐकायची. तर त्याच्यावरतीच मी एक छोटंसं संस्मरण लिहिलंय जे खरी घटना आहे, सत्य घटना. कभी कभी बच्चे भी हमें हमारे द्वारा दिए गए संस्कारों पर अमल करके अचंभे में डाल देते हैं.
मेरे पति रक्तदान महापुण्य का नारा सार्थक करते हुए अक्सर रक्तदान किया करते थे। उन्हीं की प्रेरणा से मेरी बेटी व मैं स्वयं भी रक्तदान को आत्मसात कर चुके थे। मेरी बेटी ने 18 वर्ष की उम्र पूर्ण होने पर सर्वप्रथम कॉलेज शिविर में रक्तदान किया था। घटना कुछ वर्ष पूर्व की है। मेरे पति का निधन होकर 12-13 दिन हुए थे। उनकी 13वें वाले दिन ही मेरी बेटी की एमएससी सेमेस्टर परीक्षा भी थी और एक दिन पूर्व हमारी कॉलोनी में रहने वाला मजदूर रोते रोते आया और बोला कि मेरे बेटे को 2-3 बॉटल खून की जरूरत है, उसे थैलेसीमिया है, हर 3 माह में रक्त देना पड़ेगा। आज एक बॉटल की व्यवस्था कर दी है, मगर अभी 2 बॉटल और चाहिए। मेरी बेटी ने पूछा कौन सा ग्रुप है? उसने कहा ए पॉजिटिव। मेरी बेटी ने कहा कि कहाँ भर्ती है बच्चा? तो वो बोला कि चाचा नेहरू में। तो बोली चलो मैं चलती हूँ। मैंने सुना तो मैं अवाक रह गई, मैं मना करती रही कि मगर वो स्कूटी पर उसको मजदूर को पीछे बैठा कर 8-10 किलोमीटर दूर चाचा नेहरू अस्पताल में जाकर रक्तदान करके आई और असीम सुख का अनुभव करने लगी। और बोली माँ आप लोगों ने ही तो सिखाया है ना कि अपने लिए जिए तो क्या जिए, ऐ दिल तू जी जमाने के लिए। और आज पापा नहीं है तो क्या हुआ, उनके द्वारा दिया गया रक्तदान का संस्कार तो मेरे साथ सदा रहेगा। मेरा दिल इस दुख की घड़ी में भी गर्व से भर गया तथा अगले दिन का पर्चा भी बेटी ने अच्छी तरह दिया। वह प्रथम श्रेणी में उत्तीर्ण होकर आज डॉक्टरेट करने स्कॉलरशिप लेकर अमेरिका गई है। घटना और भी अविस्मरणीय इसलिए बन गई है क्योंकि बेटी ने पापा को सही अर्थ में उनकी रक्तदान की परंपरा को चलाकर सच्ची श्रद्धांजलि। क्या बात. आणि ह्याच खूप छान संदेश देणाऱ्या संस्मरणाबरोबर आपण आपली मुलाखत इथेच संपवू. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि माझा असा अनुरोध आहे की तुम्ही कविता लिहा. कधी ना ओके, मी कधी ती नक्की फळेल, कधी ना कधी ती नक्की छान होईल. कारण कोणी म्हटलं की असं तुमच्या कविता अशा आहेत तर आपण थांबलो की तो प्रवास थांबून जातो. तर पुढच्या वेळेस जेव्हाही आपण भेटू मला तुमच्या नव्या छान छान कविता ऐकायला नक्की आवडतील. खूप खूप धन्यवाद.